नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. अर्थसंकल्पीय अधिवेशन दरम्यान काँग्रेसनं केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून संसदेत तीव्र गोंधळाचं वातावरण आहे. लोकसभेत गोंधळामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण होऊ शकलं नाही. तर ते आज दुपारी 3 वाजता राज्यसभेत भाषण करण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेसने राज्यसभेतही पंतप्रधानाचं भाषण रोखण्याची रणनीती तयार केली आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी राहुल गांधी यांना सलग 3 दिवस संसदेत बोलू दिले जात नसल्याचा आरोप केला आहे. तसेच नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या विरोधातील कथित अपमानास्पद वक्तव्यांचा काँग्रेसनं तीव्र निषेध केला आहे. या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची बैठक बोलवण्यात आली असून विरोधक एकत्रितपणे राज्यसभेत सरकारविरोधात गोंधळ घालण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसच्या मते विरोधी पक्षनेत्यांना बोलू दिले जात नसताना पंतप्रधानांचं भाषण अर्थहीन ठरेल. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक अखेर 32 तासानंतर पूर्ववत झाली आहे. आडोशी बोगद्याजवळ ज्वलनशील गॅस वाहतूक करणारा टँकर उलटल्यानं मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सुरक्षिततेच्या कारणास्तव टँकरमधील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये हलवण्यात आला आणि अपघातग्रस्त टँकर क्रेनच्या साहाय्याने रस्त्याच्या बाजूला करण्यात आला. त्यानंतर मध्यरात्री सुमारे 2 वाजता पुणे मुंबई महामार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र कामशेत परिसरात काही अवजड वाहनांचे चालक झोपी गेल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महामार्ग पोलिसांकडून चालकांना उठवून वाहने पुढे नेण्याचे प्रयत्न सुरू असून काही प्रवाशांना अद्याप ताटकत बसावं लागलं आहे. या घटनेची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत अधिक चांगली तयारी करण्याबाबत चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश MSRDला दिले आहेत. मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथील अनमोल टॉवर इमारतीच्या लिफ्टमध्ये हायड्रोजन गॅसने भरलेल्या फुग्यांचा भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाढदिवसाच्या पार्टीसाठी सजावट सुरू असताना एक तरुण हायड्रोजन फुगे घेऊन लिफ्टमध्ये चढला होता. काही सेकंदात अचानक फुग्याचा स्फोट झाला आणि लिफ्टमध्ये आगीच्या ज्वाळा उसळल्या होत्या. या घटनेत 2 तरुण आणि एका तरुणीला भाजल्याचं समोर आलं असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. लिफ्टचे दरवाजे बंद न झाल्यामुळे तिघांनी वेळेत बाहेर पळ काढला. संपूर्ण घटना लिफ्टमधील CCTVत कॅमेऱ्यात कैद झाली. हायड्रोजन हा अत्यंत ज्वलनशील वायू असल्यानं थोड्याशा ठिणगीने मोठा स्फोट होऊ शकतो. त्यामुळे अशा फुग्यांचा वापर करताना विशेष काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मुंबई महापालिकेत महापौरपद भाजपकडून येणं जवळपास निश्चित झालं आहे. शिवसेना शिंदे गटाला उपमहापौरपद आणि सुधार समितीची नेमणूक मिळणार आहे. उपमहापौर पदासाठी महिला उमेदवार निवडण्याची शक्यता जास्त असून पक्षातील वरिष्ठ नगरसेविका तृष्णा विश्वासराव आणि यामिनी जाधव यांच्यावर चर्चा सुरू आहे. 2014 मध्ये तृष्णा विश्वासराव सभागृह नेतेपदी होत्या, तर महापौरपद अनुसूचित जाती समाजासाठी आरक्षित असताना यामिनी जाधव यांचे नाव चर्चेत होतं. त्यावेळी स्नेहल आंबेकरची निवड झाल्यामुळे जाधव यांना महापौरपद मिळालं नव्हतं. आता उपमहापौर पदासाठी शिंदे गट कोणाची निवड करतो हे महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रचंड संभ्रमाचं वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीकरणावरून परस्पर विरोधी दावे केले जात आहेत. शरद पवार आणि त्यांच्या गटातील नेते अजित पवारांशी विलीकरणाबाबत चर्चा झाल्याचं सांगत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजप आणि अजित पवार गटातील नेते ही शक्यता ठामपणे फेटाळत आहेत. या सगळ्या घडामोडींमध्ये भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिंदेच्या शिवसेनेची भूमिका मात्र वेगळी आणि लक्षवेधी ठरत आहे. प्रताप सरनाईक यांनी विलीकरणाबाबत चर्चांनी कुजबूज झाल्याचं मान्य केलं, तर उदय सामंत यांनी शपथविधी घाईघाईत का झाला यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तर संजय शिरसाट यांनी या संपूर्ण प्रकारात माणसापेक्षा खुर्चीला जास्त महत्त्व दिलं जात असल्याची टीका केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं कोण कुणाच्या बाजूने आणि कोण विरोधात आहे हा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे. पुण्यातील मुंडवा येथील बहुचर्चित जमिनी व्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांना राज्य सरकारनं नेमलेल्या विकास खारगे समितीनं क्लीन चिट दिली आहे. समितीच्या अहवालानुसार या व्यवहाराशी संबंधित कागदपत्रावर पार्थ पवार यांचं नाव किंवा स्वाक्षरी आढळलेली नाही. या प्रकरणात अमोडिया कंपनीचे संचालक दिग्विजय पाटील आणि संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना दोषी ठरवण्यात आलं असून कंपनीने चुकीच्या पद्धतीने स्टॅम्प ड्युटी सवलत घेतल्याबद्दल 21 कोटी रुपयांची वसुली करण्याची शिफारस समितीने केली आहे. याशिवाय जमीन विक्रेता शीतल तेजवानी आणि नोंदणी प्रक्रियेत सहभागी अधिकाऱ्यांवरही गंभीर कारवाई करण्यात आली आहे. आधीच तहसीलदार सूर्यकांत येवले आणि उपनिबंधक रवींद्र तारू यांना निलंबित करून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, तर शीतल तेजवानीलाही अटक झाली आहे.
मुंढवा जमीन व्यवहार IT पार्कच्या नावाखाली शासनाचा महसूल कमी करण्याचं प्रकरण म्हणून चर्चेचा विषय ठरलं होतं. आता पार्थ पवार यांना दिलासा मिळाला असला तरी दोषी अधिकाऱ्यांसमोरील कारवाई सुरूच राहणार आहे. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं की लाडकी बहीण योजनेला अजित पवार यांचं नाव देण्याचा अद्याप कोणताही प्रस्ताव नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना सुरू केली आहे, त्यामुळे याबाबत त्यांना विचारणा केली जाईल असं सरनाईक यांनी सांगितलं. तसंच महायुती सरकारमध्ये निर्णय सामूहिकपणे घेतले जातात, त्यामुळे याबाबत निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनित्रा पवार यांचे सामूहिक मत घेऊन होईल असं त्यांनी म्हटलं आहे. हे विधान त्यांनी धाराशिव जिल्हा परिषद प्रचार सभेत केलं होतं. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत राहा आवाज इंडिया मराठी.